व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, असं संदीप देशपांडेंनी ठणकावलंय। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, असंही संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मीरा भाईंदर मधील मोर्चावरून संदीप देशपांडे यांनी पुन्हा हा इशारा दिलाय। मला असं वाटतं कालच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने दोन तीन बिपारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला। त्या बिपाऱ्यांना माझं सांगणं आहे, बिपारी आहात, बिपार करायला आलाय, बिपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडेल। आणि एकदा बिपारी लोकांनी ठरवावं, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं आहे का बेपार करायचं आहे, एकदा त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी। डोंगरात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। डोंगरात ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत? आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना, तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल, हे तरी लक्षात ठेवावं। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या